केंद्रीय भूमि यातायात और परिवहन मंत्री नितिन गडकरी ने कहा कि नागपुर में नाग नदी और पुणे की मुलामुठा नदी पुनर्वास योजना के तहत विकास कार्यों के लिए 1000 करोड़ रुपए की निविदाओं को मंजूरी देने का फैसला लिया गया है। नितिन गडकरी दिल्ली में उनके आवास पर महाराष्ट्र में सिंचाई परियोजना की प्रगति और समस्याओं की समीक्षा के बाद आयोजित बैठक में बोल रहे थे। बैठक में पुणे में मुलामुठा नदी और नागपुर में नाग नदी के तहत विभिन्न कार्यों की समीक्षा की गई। इस योजना के तहत किए जाने वाले विभिन्न विकास कार्यों के लिए जापान की जायका कंपनी के साथ एक समझौते पर हस्ताक्षर किए गए हैं। पुणे में मुलामुठा नदी के विकास पर 1200 करोड़ रुपए खर्च होंगे। नाग नदी के विकास कार्य पर 1700 करोड़ रुपए खर्च होंगे। बैठक में इन दो नदियों के पुनर्वास से संबंधित विभिन्न विकास कार्यों के लिए 1000 करोड़ रुपए की निविदाओं को मंजूरी दी गई है। बैठक में केंद्रीय जल ऊर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सूचना और प्रसारण मंत्री प्रकाश जावड़ेकर, राज्य के जल संसाधन मंत्री जयंत पाटिल, विधानसभा के विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस और केंद्र और राज्य सरकारों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। दोन अजून महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली। एक पुण्याचा प्रकल्प होता, मुळामुठा नदीचा जो प्रकल्प आहे वर्ल्ड जायकाच्या फंडमधून, आणि दुसरा नागपूरचा नाग नदीचा प्रकल्प। तर नागपूरचा जो नाग नदीचा प्रकल्प आहे तो 1700 कोटी रुपयाचा आहे। त्याचा ऑलरेडी सगळ्या मंजुऱ्या मिळाल्या होत्या, पण त्या प्रकल्पामध्ये अडचण अशी होती की एक्सपेंडिचर कमिटीकडनं त्याला अप्रूव्हल मिळाला पाहिजे। ऑलरेडी ॲग्रीमेंट पण झाला आहे जायकाशी, तर त्याच्याबद्दलमध्ये कोविडमुळे त्यांनी प्रकल्प नवीन घ्यायचे नाही असं काय आलं होतं। पण मी फायनान्स मिनिस्ट्रीशी बोलतो आणि त्यांनी अनुमती दिली आहे। आता या जलशक्ती विभागाने कन्सल्टंट अपॉइंट करायला आवश्यक होतं, तर आज असं ठरलं की कन्सल्टंट ते ताबडतोब अपॉइंट करतील चांगला, आणि त्याचबरोबर टेंडर काढण्यापासून जे छोटं प्रोसिजर आहे सगळं हे आमचे कमिशनर आणि सगळे मिळून ते प्रोसिजर करून सगळा डाटा वगैरे एकत्रित करतील आणि लवकरच तो प्रकल्प टेंडरला जाईल। पुण्याचा प्रकल्प मुळामुठाचा माझ्या माहितीवर 1200 कोटीचा, आमचा 1700 कोटीचा आहे नागपूरचा। दोन्हीवर सविस्तर चर्चा झाली, दोन्ही जायका फंडेड आहे, आणि त्या प्रकल्पामध्ये 1000 कोटीचं त्यातलं एक टेंडर ताबडतोब काढायच्याबद्दलची अनुमती मिळाली मंत्र्यांकडनं। एकच करून ते निघाल्यामुळे आता याही प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि या प्रकल्पामध्ये मी अशी विनंती केली मेयर आणि सगळ्यांना की आम्ही इथे मथुऱ्यामध्ये, तुम्ही एकदा बघून घ्या, एकदा इथे मथुरेचं 80 MLD स्लज शुद्ध करून इंडियन ऑइलला पाणी विकतो आणि त्याचे 20 कोटी मिळतात। तर पुण्यात ऑलरेडी असा GR आहे, गव्हर्नमेंटने काढलेला आहे की हे जे काही पाणी मिळतं ते पाणी पहिले प्रायोरिटीमध्ये इंडस्ट्रीकरता वापरायला घेतलं पाहिजे। तर ते मिळालं तर या प्रकल्पातून पुन्हा MIDC करता, इंडस्ट्री करता किंवा पॉवर जनरेशनला, आता पुण्यात तर पॉवर प्रोजेक्ट नाही आहे, पण यात जे पाणी वापरलं गेलं तर महापालिकेला त्याच्यातून रेव्हेन्यू आहे। त्यामुळे दोन्ही प्रकल्पाचा मार्ग आज क्लिअर झाला। प्रकाश जावडेकरही नंतर बैठकीला आले होते।